राज्यात शिक्षण हक्क कायदा अर्थातच RTE प्रभावीपणे राबवला जावा यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या RTE फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी विधान भवनाबाहेर संताप व्यक्त केला। शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींना बाहेरच थांबवण्यात आलं आणि मंत्री न भेटताच निघून गेल्यानं हा संताप उफाळून आला। अखेर मंत्र्यांना देण्यासाठी आणलेलं निवेदनच फाडून या फाउंडेशनकडून निषेध नोंदवण्यात आला। महाराष्ट्रात राईट टू एज्युकेशन कायदा 2012-13 पासून लागू झाला आहे। या कायद्याअंतर्गत सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो। मात्र या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणारा निधी वेळेवर मिळत नाही। विद्यार्थ्यांवर होणारा खर्च, शिक्षकांचं वेतन तसंच शाळांच्या इतर खर्चासाठी असलेली रक्कम थकीत असल्यानं अनेक शाळांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। या स्थितीचा थेट फटका वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांना बसतोय। हा कायदा सक्षमपणे आणि अखंडपणे सुरू राहावा यासाठी हिवाळी अधिवेशनात किमान 3000 कोटी रुपयांची तरतूद मंजूर व्हावी अशी मागणी फाउंडेशनकडून करण्यात आली होती। मात्र शिक्षण मंत्री न भेटल्यानं शिष्टमंडळात संताप निर्माण झाला आणि यातूनच आम्ही निवेदन फाडून निषेध व्यक्त केला असं RTE फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। मी निवेदन याच्यासाठी फाडून फेकलाय। आम्हाला 2 तासापासून या फुटपाथवर बसवलंय पोलीस प्रशासनाने आणि 2 तासानंतर आम्हाला म्हणताय की शिक्षण मंत्री निघून गेले। म्हणजे ज्या शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं, आम्ही निवेदन आलो, आम्ही शिष्टमंडळ आलो आणि हजारो लोक तिथं वाट पाहत आहे। 5 लोक इथे बसलो, ते लोक बिचारे वाट पाहत आहे, इथे आम्ही इथं वाट पाहतो आणि शिक्षण मंत्री निघून गेले म्हणते आम्हाला संताप आलेला आहे। हे बोगस सरकार आहे, हे बोगस शिक्षण मंत्री आहे। यांना शिक्षणाची काहीच गरज नाही, मुलांचं भविष्य खराब करायचं आहे। अशा बोगस शिक्षण मंत्र्याचा आम्ही निषेध करतोय।